आज राजीव गांधी प्रगती अभियान अंतर्गत सचिव स्तरावरील प्रथम पुरस्कार ज्या ड्रोन सर्वेलन्स या प्रकल्पाला मिळालेला आहे। या बाबतीमध्ये असे होते की मासेमारी नियमन अधिनियमाअंतर्गत गस्तीबोटीच्या स्वतःच्या काही मर्यादा होत्या, परंतु ड्रोनच्या माध्यमातून 878 किलोमीटर लांबीच्या सागर किनाऱ्यावर 12 नॉटिकल माईलपर्यंत ड्रोनद्वारे अत्यंत प्रभावीपणे आपण आता याची अंमलबजावणी करू शकत आहेत। यामध्ये पुरावे गोळा करणे अतिशय सोपे झालेले आहेत। शिवाय गस्तीबोटीच्या तुलनेमध्ये 10 पट अधिक कार्यक्षमतेने ही गोष्ट होते आहे। आणि सागरी सुरक्षेचा जर विचार केला तर कोस्ट गार्ड, नौसेना आणि कोस्टल पोलीस यांना सुद्धा याचं वेब स्ट्रीमिंग जे आहे ते मिळू शकत आहेत। याद्वारे ब्रॅकिश वॉटर मॅपिंग जे आहे ते पण करता येईल आपल्याला आणि मासेमारी उत्पादनासाठी दुर्मिळ माशांचे जतन संवर्धन करण्यासाठी सुद्धा या ड्रोनचा वापर होतो आहे। देशाच्या पातळीवर हा असा पहिला प्रयोग आहे। संयुक्त सागरी आणि मत्स्य व्यवस्थापन या प्रकल्पाला राज्यस्तरीय अधिकाऱ्यांच्या वर्गवारीतून प्रथम पुरस्कार मिळालेला आहे। या प्रकल्पाअंतर्गत ज्याप्रमाणे आपण संयुक्त वन व्यवस्थापनमध्ये वन आणि वन्य प्राणी यांच्या संवर्धन, जतन आणि संरक्षणाच्या गोष्टी करतो, त्याचप्रमाणे येथे आपण संयुक्त सागरी आणि मत्स्य व्यवस्थापनमध्ये समुदायाच्या मदतीने जेवढी काही अवैध पद्धतीची मासेमारी आहे ती थांबवणे, सागरातले जे काही पर्यावरणदृष्ट्या घातक गोष्टी आहेत, जे काही प्रदूषण आहे ते थांबवणे आणि सोबतच आर्टिफिशियल ब्रीडिंग साईट ज्या कृत्रिम मत्स्य प्रजनन स्थळांची संकल्पना राबवली आहे त्यांना मासेमारी सहकारी सोसायट्यांनी दत्तक घेऊन त्याचं जतन करण्याचा अभिनव प्रयोग यामध्ये केलेला आहे। त्यामुळे सागरी पर्यावरण आणि मासेमारी दोन्ही गोष्टींमध्ये समुदायाच्या व्यवस्थापनाद्वारे एक अभिनव प्रयोग महाराष्ट्र राज्याने देशामध्ये राबवलेला आहे।